झालं, सगळ्यांची प्रेझेंटी झाली. कोण राहिलंय अजून बघा. मार्क युअर प्रेझेंटी. ऑल ऑफ यू डन? यस. चलो हम स्टार्ट करेंगे. बरं, तुमच्यापैकी कोणाला हिंदीमध्ये लागतं का रे हे एक्सप्लेनेशन? हिंदीमध्ये कोणाला लागतं? कोणाला नाही. ठीक आहे, चला मग डायरेक्टली आपण आपलं एक्सप्लेनेशन सुरू करूया. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आजचं आपलं लेक्चर बरेच दिवसांनी आहे मुलांनो, त्यामुळे आपलं लास्ट लेक्चर झालं होतं तेव्हा मी तुमचा पोल्युशन जो चॅप्टर आहे तो स्टार्ट केला होता. तर थोडंसं आता तुम्ही एक रिवाईज म्हणून थोडंसं तुम्हाला घेते आणि नंतर आपला जो काही पुढचा टॉपिक आहे तो कंटिन्यू करते. बरं, मधल्या वेळामध्ये सगळ्यांनी थोडंसं काय पोल्युशन वगैरे काय बघितलं, किंवा आज तुम्हाला माझं लेक्चर आहे असं समजल्यावर तरी कधी कोणी पोल्युशनच्या बद्दल काय वाचलं का थोडंसं? नाही, मॅडम करतील, आम्हाला काय करायचं नाही ना. ठीक आहे, चला. काय आहे पोल्युशन, थोडीशी परत एकदा तुम्हाला आयडिया देते आणि आपण नंतर आपल्या मेन टॉपिकला. आता पोल्युशन बघा. त्या पोल्युशनमध्ये तुम्हाला अगदी सरळ सरळ डेफिनेशन दिलेली आहे. कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू द इकोसिस्टीम इज कॉल्ड ॲज पोल्युशन. म्हणजेच इकोसिस्टीममध्ये जे काही बाकीच्या ज्या गोष्टी एक्स्ट्रा टाकल्या जातात, जे एन्व्हायरमेंटमध्ये आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या ज्या कंटॅमिनेशन घडून आणतात, प्रदूषण घडून आणतात, त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी पोल्युशन. आता इकोसिस्टीम काय आहे ते लास्ट लेक्चरमध्ये किंवा तुम्हाला लास्ट क्लिअर पण छानपैकी झालेलं आहे, कळते. आता ते पोल्युशन जे घडतं किंवा आपल्याकडे जे काही पोल्युशन होतं आहे त्यासाठी काही फॅक्टर्स असतात ना. मग ते फॅक्टर्स कोणते? तर फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल. हॅलो मॅडम. हां बोला. मॅडम तुमचा ना आवाज खूप लो येतोय. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आता क्लिअर येतोय? बऱ्या आवाज क्लिअर येतोय आता? हां मॅडम, येतोय नीट. येस येस येस, ठीक आहे ठीक आहे. असाच जर ब्रेक वगैरे व्हायला लागला तर तूच पुन्हा एकदा माईक ऑन करून मला सांग, म्हणजे मला तिकडे चॅटबॉक्समध्ये जाऊन चेक करण्यापेक्षा डायरेक्टली मला कळेल. ओके, थँक्यू. हां ठीक आहे मॅडम. हां, आता बघा काय सांगितलं ते, की पोल्युशन म्हणजे काय. तर एक सिम्पल डेफिनेशन सांगितली की कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट. आता त्याच्यासाठी काही पोल्युटंट लागतात. मग ते पोल्युटंट म्हणजे कोणते? तर काही तुमचे आहेत फॅक्टर्स की जे बायोटिक आणि अबायोटिकमध्ये काउंट केले जातात. पोल्युटंट मेक्स द एन्व्हायरमेंट पॉयझनस अँड अनहेल्दी. आणि ऑफकोर्स काय होतं आहे, सगळं जे काय एन्व्हायरमेंट आपलं इतकं नीट अँड क्लीन आहे, जे क्लिअर आहे, जे हेल्दी आहे आपल्यासाठी, ते केवळ त्या पोल्युशनमुळे काय होतं आहे, अनहेल्दी बनतं आहे. आता याच जे काही पोल्युटंट आहेत त्यांचे दोन टाईप्स आहेत, ते सांगितले त्यांनी, मॅनमेड आणि तुमचं आहे ते नॅचरल. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असं नॅचरल काय आहे आणि मॅनमेड काय आहेत आणि अफेक्ट्स काय आहेत. एकच मिनटं मुलांना. तर काय सांगितलं आहे बघा, एअर पोल्युशन. तर त्या एअर पोल्युशनमध्ये काय असतं, हा आपला एक मेन टॉपिक झाला की पोल्युशनमध्ये तुमचं एअर पोल्युशन हे एक असणार आहे. मग आता एअर पोल्युशन म्हणजे आपल्या हवेमध्ये जे काही एन्व्हायरमेंटमधले जे काही, म्हणजे आपण पोल्युटेड घटक जे काही टाकतो त्याच्यामध्ये ऑफकोर्स नॅचरल असणार आहेत, काही मॅनमेड असणार आहेत, दॅट मीन्स आर्टिफिशियल असणार आहेत. ओके, मग आता ते कसे आहेत आणि ते आपल्यावर काय इफेक्ट घडून आणतात ते बघायचे आहे. तर ॲक्च्युली एअर पोल्युशन म्हणजे काय असतं बघा, कंटॅमिनेशन ऑफ एअर बाय हार्मफुल सबस्टन्स लाईक पॉयझनस गॅस, स्मोक, पार्टिक्युलेट मॅटर, मायक्रोब्स एक्सेट्रा, इट कॉल्ड ॲज एअर पोल्युशन. बघा, पोल्युशन तुम्हाला समजलं की एन्व्हायरमेंट इकोसिस्टीमला म्हणजे डिस्टर्ब करते, अनहेल्दी बनवते. त्या तर पोल्युशनमध्ये एअर पोल्युशन हा मेन टॉपिक आहे की जे आपण एअर कधी फिल्टर करून घेत नाही. मग जर ती एअर आपण अशीच्या अशी जर इनहेल करत असं तर ऑफकोर्स जे काही तुमचे बायोटिक फॅक्टर्स आहेत त्याच्यावर नक्कीच इफेक्ट होतो आहे ना. मग बायोटिकमध्ये काय काय येतं हे आता रिपीट करत नाही आहे मुलांना मी. तर त्याच्याशी रिलेटेड तुमचं जे काय आहे ते काय असणार आहे, पॉयझनस गॅसेस, स्मोक, पार्टिक्युलेट मॅटर आणि मायक्रोब्स,
हे सगळे झाले तुमचे फॅक्टर्स, कळतंय. आणि त्याच्यावरच आज आपण बघणार आहोत. आता हे मॅनमेड आणि नॅचरल आहेत हे आपण तर सगळे बघितलेलेच आहेत. आत्ता त्याच्याशी रिलेटेड हा टॉपिक आहे तुमचा. तो टॉपिक काय आहे बघा, की जे तुमचे पोल्युटंट्स आहेत ते तुमचे एकतर पहिलं एअर पोल्युटंट किती आहेत, 7 तुमच्या त्या बॉक्समध्येच तुम्हाला दिलेलं आहे बघा, कळतंय. सगळ्यांना दिसत असेल स्क्रीन आता. सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ऑक्सिजन, ऑक्साईड्स ऑफ द नायट्रोजन, पार्टिक्युलेट मॅटर, डस्ट, पेस्टिसाइड्स आणि मिथेन. हे झाले तुमचे एअर पोल्युटंट, म्हणजेच तुमचं एअर पोल्युशन घडवून आणणारे जे आहेत ते. आता सोर्सेस काय आहेत बघा, प्रत्येकाचा सोर्स वेगळा आहे आणि प्रत्येकाचा इफेक्ट पण तुम्हाला वेगळा मिळतो आहे. तर 1 बाय 1 आपण आता क्लिअरली बघत जायचं आहे. पहिला आहे तुमचा एअर पोल्युटंट आहे सल्फर डायऑक्साईड. आता सल्फर डायऑक्साईड म्हणजेच एक शॉर्टकटमध्ये किंवा त्याचा एक सिम्बॉल असतो SO2. हा कुठे निर्माण होतो आहे पहिलं बघा. सोर्स म्हणजे काय, तो कुठे निर्माण होतो आहे, कुठे क्रिएट होतं आहे किंवा कुठे प्रोड्यूस होतं आहे. पहिलं काय सांगितलं आहे, फॅक्टरीज. कुठे होणार आहे, ऑफकोर्स सल्फर डायऑक्साईड हा इंडस्ट्रीमधनं बाहेर पडणारा गॅस आहे, कळते. फॅक्टरीज म्हणजे काय झालं, इंडस्ट्रीमधनं जेव्हा प्रोडक्शन घेतलं जातं तेव्हा एक तो जे काही गॅसेसमधनं वेस्टेज असतं की नाही, त्या वेस्टेजमध्ये हा एक सल्फर डायऑक्साईड नावाचा गॅस बाहेर पडतो. आणि कुठून पडतो आहे, कोणत्या फॅक्टरीजमधनं पडतो आहे ते पण तुम्हाला क्लिअर केलं आहे बघा त्यांनी. वेअर कोल अँड मिनरल ऑइल यूज ॲज द फ्युएल. म्हणजेच फ्युएल म्हणजे काय, इंधन. जिथे कोळसा आणि मिनरल ऑइल ॲज अ फ्युएल म्हणून वापरले जात असतात त्या फॅक्टरीमधनं मोस्ट ऑफ दी बाहेर पडणारा पॉयझनस गॅस कोणता आहे, तर तो सल्फर डायऑक्साईड. क्लिअर. आता त्याचे इफेक्ट काय आहेत बघा. हा जे काही म्हणजे पॉयझनस गॅस जेव्हा हवेमध्ये मिक्स होतात मुलांनो, तेव्हा ऑफकोर्स आपण कधीही एअर फिल्टर करून घेत नसतो. त्यामुळे पहिला जो काही इफेक्ट होतो आहे तो सगळ्या ज्या काही म्हणजे ॲनिमल्स किंवा प्लॅन्ट्स यांच्यावर होतो, पण तो दिसताना कोणाशी रिलेटेड असतो, आपण जास्तीत जास्त विचार करतो तो ह्युमन बिंगचा विचार करतो, कळते. त्यामुळे पहिले इफेक्ट्स आहेत ते कुठे आहेत, आपल्या ह्युमन बिंगशी रिलेटेड आहेत. क्लिअर. इरिटेशन ऑफ द आईज म्हणजे काय होते, डोळ्यांमध्ये जळजळ होते किंवा असं थोडंसं डोळे झोंबल्यासारखे वाटतात बघा तुम्हाला, कळते. रेस्पिरेटरी ट्रॅक कुठे होणार आहे, आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ना, म्हणजे आपलं श्वास घेणे सोडणे आहे की नाही, इनेल आणि एक्झेल करणे, त्याच्यामध्ये दिसते. दुसरं आहे ते काय आहे, एक्सेस ऑफ द म्युकस. म्हणजे ऑफकोर्स जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ऑफकोर्स जेव्हा आपल्या जे काही आपण इन्हेलेशन करत असतो तेव्हा मोस्टली आपण आपला जो काही म्हणजे ऑर्गन आहे तो मोस्टली आपला नोज असतो. मग त्याच्यातनं जेव्हा एअर पास होते तेव्हा ती एअर फिल्टर होऊन जात असते. ऑफकोर्स त्याच्यामध्ये जे काही तुमचे काही एक्स्ट्रा किंवा पार्ट कुठला जो काही एक पॉयझनस पार्ट म्हणा किंवा तुमचा एक पोल्युटंट पार्ट आहे तो काय करतो, हेअर लाईक स्ट्रक्चर असतं की नाही आपल्या नोजमध्ये, त्याला तो काय करतो, चिकटतो. त्यामुळे अशा याच्यामध्ये एक्सेस ऑफ म्युकस तयार होत असतं, कफ होत असतो, ब्रिथिंगला थोडासा त्रास होत असतो. म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत तुमचे इफेक्ट आहेत, कशाचे, रेस्पिरेटरी सिस्टीमचे. आता त्याच्यानंतरचा दुसरा सेकंड तुमचा एअर पोल्युटंट काय सांगितलेला आहे, कार्बन मोनॉक्साईड. तर कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड डिफरंट आहे हां, जरासं लक्षात घ्या. कार्बन मोनॉक्साईड CO सांगितलं आहे, नाही तुम्हाला हे पण लक्षात राहिलं पाहिजे, नाही तर कुठेतरी कार्बन डायऑक्साईड लिहाल तर वाचताना पण एकदम क्लिअर वाचायचं आहे आणि लक्षात ठेवताना पण ते सिम्बॉल CO लक्षात ठेवायचं आहे. आता त्याचे सोर्स काय आहेत बघा. त्याचा पहिला सोर्स सांगितलं त्यांनी, व्हेकल्स. म्हणजे जो काही व्हेकलमधनं बाहेर पडणारा जो काही धूर आहे की नाही, तो धूर म्हणजे तुमचा कार्बन मोनॉक्साईड असतो आहे, कळतं आहे. आणि दुसरा सोर्स काय सांगितला आहे, इंडस्ट्रीयल स्मोक. म्हणजे ऑफकोर्स जसं मी तुम्हाला वर सांगितलं की नाही, फॅक्टरीशी रिलेटेड जे काही प्रोडक्ट असतात त्यांच्यामधून जे काही वेस्टेज असतं ते वेस्टेज त्याच टाईपचं आता इंडस्ट्रीमध्ये पण आलं. त्या बऱ्याच वेळेला तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कधी व्हिजिट दिली तर तुम्हाला त्याच्यावर एक जे काही गॅसेस वेस्ट बाहेर पडण्यासाठी चिमण्या लावलेल्या असतात बघा, खूप उंच उंच पाईप लावलेले असतात, समजते. हां, मग त्या पाईपमधनं जो काही स्मोक बाहेर पडतो आहे तो ॲक्च्युली पॉयझनस असतो आणि तो जर जास्त म्हणजे हाईटवर असेल तर तो वरच्यावर एअरमध्ये स्प्रेड होतो. पण जर का त्याची केअर केली नाही तर मात्र तो काय करतो आहे, आपल्या एक सराउंडिंग आपला जो काही ॲटमॉस्फेरिक एरिया आहे की नाही त्याच्यामध्ये तो मिक्स होतो आहे. आणि हे झाले त्याचे 2 सोर्स. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे कार्बन मोनॉक्साईडशी रिलेटेड काय आहे, व्हेकल्स आणि इंडस्ट्रीयल स्मोक.
आता इफेक्ट कशावर होत आहेत बघा. लोअर द ऑक्सिजन लेवल कॅरिंग कपॅसिटी ऑफ द ब्लड. आपल्या ब्लडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपले सगळ्या सेल आहेत. आता तुम्ही हे सगळं शिकलात मुलांनो, तर सेल हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट झाला. मग आता प्रत्येक सेलपर्यंत आपल्याला ऑक्सिजन पोचवायचा असतो, पण आपण जो इनहेल करतो की नाही, तो ऑक्सिजन जेव्हा आपण रेस्पायरेटरी सिस्टीम थ्रू आपल्या लंग्सपर्यंत नेतो आहे, पण तो लंग्समधनं ब्लडमध्ये जात असतो आणि ब्लड थ्रू तो ईच अँड एव्हरी पार्टपर्यंत जात असतो. आता जर आपल्या ब्लडमध्ये हे जर ऑक्सिजनची लेवलच किंवा त्याची कॅरिंग कपॅसिटीच जर कमी असेल, तर तो ईच अँड एव्हरी सेलपर्यंत प्रॉपरली पोचेल का रे? नाही पोचत आहे. याचा अर्थ काय आहे की कुठेतरी ह्या जे काही पोल्युशन म्हणतो ना आपण, एअर पोल्युशन, त्याचा इफेक्ट आपल्यावर होत असतो. क्लिअर सगळ्यांना? थर्ड पोल्युटंट काय सांगितले तुम्हाला? ऑक्साईड्स ऑफ द नायट्रोजन. आता नायट्रोजनचे ऑक्साईड्स असतात, हे सगळे आहेत तुमचे व्हेकलचे स्मोक आहेत बघा. कारण बऱ्याच गोष्टी ज्या काही तुमच्या जे म्हणजे डिझेल पेट्रोल यांचं हे होतं की नाही, म्हणजे बर्निंग होतं की नाही, तेव्हा त्याच्यातनं बाहेर पडणारे गॅस आहेत ते मोस्ट ऑफ दी डार्क आणि कॉन्सन्ट्रेट असतात आणि ते सगळे हवेमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात मिक्स होत असतात. त्यामुळे जो काही सोर्स आहे हे सगळ्या पॉयझनस गॅसचा, हा सगळा सोर्स जास्तीत जास्त व्हेकलमुळे पसरलेला आहे. आता त्याचे इफेक्ट काय आहेत बघा. इरिटेशन ऑफ द रेस्पायरेटरी ट्रॅक अँड लंग्स. कुठे होतं आहे? पहिला एक सगळ्यात लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा एअर पोल्युशन होते तेव्हा ते सगळं आपल्या इन्हेलेशनमुळे ते सगळं आपल्या बॉडीमध्ये एंटर करतं आहे आणि ऑफकोर्स पहिला इफेक्ट कुठे होणार असेल तर तो रेस्पायरेटरी ट्रॅकवर होतो आहे. आता रेस्पायरेटरी ट्रॅक एवढं लक्षात ठेवायचं की नोजपासून जो स्टार्ट होतो आहे तो लंग्सपर्यंतचा सगळा जो काही पार्ट आहे त्याचं सगळं म्हणजे तो सगळा इन्क्लुडेड पार्ट म्हणजे रेस्पायरेटरी ट्रॅक, तर त्याच्यावर सगळ्यावर तो इफेक्ट होत असतो. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, पार्टिक्युलेट मॅटर. काही पदार्थ किंवा कण असे म्हणूया जे आपल्याला नुसत्या डोळ्याने दिसत नाहीत पण मात्र हवेमध्ये ते मिक्स असतात, त्याला नाव दिलेलं आहे पार्टिक्युलेट मॅटर. आता ह्याचे सोर्स काय आहेत? सगळीकडे जर तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला व्हेहिक्युलर आणि इंडस्ट्रीयल स्मोक दिसतंय. म्हणजेच आत्ता सध्या जे काही इंडस्ट्रियलायझेशन आपल्याकडे झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे पोल्युशन आहे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि दुसरं, प्रत्येकाच्या घरासमोर गाडी दिसते तुम्हाला, प्रत्येकजण आपली स्वतःची गाडी चालवतं आहे. ह्याचं प्रमाण आणि ह्याचं कारण पण सांगते मी तुम्हाला की प्रत्येकजण आपला एक स्टेटस म्हणून गाडी घेतो आणि काय करतो आहे, आपली गाडी स्वतःच्या म्हणजे व्हेकलनी शक्यतो ट्रॅव्हल करतो आहे. पण त्याचा इफेक्ट कुठे होत असतो? एन्व्हायरमेंटवर होत असतो. जी आपली गव्हर्नमेंटची असते की नाही, ST ज्याला म्हणतो, स्टेट ट्रान्सपोर्ट, त्याच्यामधनं एका गाडीमधनं जवळजवळ 40-50 लोक ट्रॅव्हल करू शकत आहेत. आणि तुमची एक गाडी जर प्रायव्हेट गाडी घेतली तर किती लोक जात आहेत? हार्डली 3-4 लोक, किंवा एकट्यासाठी पण आपण गाडी काढतो की नाही. म्हणजे असा जो काय आपल्या जे काही टेक्निक आलं आहे किंवा आपण ज्या काही आपल्या वागण्याच्या पद्धती आहेत त्याच्याने ॲक्च्युली ह्या व्हेकलमुळे होणारा जो काही तुमचा हे पोल्युशन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे. आणि आपण सध्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहोत त्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन होतं आहेच. मग ज्यावेळी प्रोडक्शन घेतो तेव्हा त्याच्यातनं काही ना काहीतरी वेस्टेज बाहेर पडतेच की नाही. ते वेस्टेज म्हणजे काय झालं तुमचं? ऑफकोर्स त्या याच्यातनं बाहेर पडणारा जो पॉयझनस स्मोक आहे तो. ऑफकोर्स सगळ्याचे इफेक्ट बघा, 1, 2, 3, 4 आपण बघितलं तर जास्तीत जास्त कशावर होत आहे ते? रेस्पायरेटरी डिसीज. आता रेस्पायरेटरी ट्रॅकवर अफेक्ट झाला काय? रेस्पायरेटरी डिसीज म्हटलं काय? एकूण सगळं कशाशी रिलेटेड आहे? आपला लंग्सशी रिलेटेड असतं. सो 5वं काय सांगितलं बघा तुम्हाला? डस्ट. आता डस्टमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, हवेमध्ये तर डस्ट आहेच आहे हां, पहिली गोष्ट. पण जिथे जिथे म्हणजे लोक म्हणजे ह्याच्यात खाणीमध्ये काम करतात बघा, माईल्स ज्याला म्हटलं जातं, खाणकाम केलं जातं किंवा ॲग्रिकल्चर फील्ड असतं ज्यांचं, म्हणजे शेतामध्ये काम करताना जिथे जिथे तुमची डस्ट अशी स्प्रेड होते की नाही, ॲक्च्युली ते डस्ट पार्टिकल्स असतात. कधी कधी वादळ झाल्यानंतर तुम्ही बघत असाल हवेमध्ये केवढे तरी डस्ट मिक्स होते, त्या टाईपची डस्ट. आणि ती बऱ्याच वेळेला अशी हवेमध्ये तर असतेच असते. म्हणजे जर तुम्ही फिल्टर, आताच आपण सगळे मास्क वापरतो आहे त्यामुळे आपले सगळे डिसीज कमी झालेत बघा, त्याचं एक मेन रिझन आहे. कारण एअर पण आपण फिल्टर करून घ्यायला लागलो, हे मेन झालं, कळते? हां, म्हणजे त्यामुळे आता सगळेचे सगळे तुमचं कफ, सर्दी, खोकला किंवा तुमचं काही जे ब्रिथिंगचे त्रास होते की नाही ते सगळे कमी झाले. आणि त्याच्या मागचं रिझन आहे की जवळजवळ मागच्या 1-1.5 वर्षापासून आपण घराच्या बाहेर पडताना मास्क लावून बाहेर पडतो आहे.
त्यामुळे सगळं जे काही आपल्या रेस्पिरेशनच्या रिलेटेड जे काही आपले डिसीज आहेत ते सगळे कमी झाले. त्यामुळे फिल्ट्रेशन होणं गरजेचं आहे. म्हणजेच थोडक्यात काय आहे, हे डस्ट पार्टिकल आपण काय करतो आहे, बाहेरच्या बाहेरच थांबवतो आहे. आता हे डस्ट पार्टिकल सोर्स काय आहे त्याचा, व्हेइक्युअल आणि इंडस्ट्रीयल स्मोक. कारण जे काय आपण धूर म्हणतो किंवा कार्बन पार्टिकल्स म्हणतो ते आपल्याला नेकेड आईजनं दिसत नाहीत मुलांनो, पण मात्र हे सगळे जे पार्टिकल्स आहेत ते आपल्या ब्रीदिंगमध्ये इन्हेल करताना जात असतात. कळतं आहे? हां. आता सिलिकॉसिस हा काय आहे, तर त्या डस्ट पार्टिकल्सशी रिलेटेड एक तो इफेक्ट आहे की ॲक्च्युली आपलं सगळे जे पार्टिकल्स आहेत ते आतमध्ये बॉडीमध्ये गेल्यानंतर लंग्स रेस्पिरेटरी सिस्टीमलाच तुमच्या ते अफेक्ट करणार आहेत. आणि मग त्याच्यातनं जे काही तुमचं म्हणजे जी आपली लंग्सची कपॅसिटी आहे की नाही, म्हणजे देवाणघेवाण करण्याची, ती थोडीशी कमी होऊन जाते आणि त्याला नाव दिलेलं आहे सिलिकॉसिस. क्लिअर सगळ्यांना? 6 काय सांगितलं, पेस्टिसाइड्स. आता पेस्टिसाइड्स म्हणजे काय, तर आपल्या ज्या ॲग्रिकल्चर फील्ड आहे की नाही त्याच्याशी रिलेटेड असतं किंवा आपण जे काही बागायती करतो त्याच्याशी रिलेटेड आहेत. आपल्याला यील्ड चांगलं मिळवायचं असतं किंवा आपल्याला प्रोडक्शन चांगलं मिळवायचं असतं. मग त्यासाठी आपण काय करत असतो, हे वेगवेगळ्या टाईपचे केमिकल्स, पेस्टिसाइड्स म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या सगळेच्या सगळे केमिकल्स आहेत आणि ते यूज करत असतो. सोर्स काय आहे त्याचा, प्रोडक्शन अँड यूज ऑफ द पेस्टिसाइड्स. म्हणजे जिथे पेस्टिसाइड्स तयार केले जातात अशा इंडस्ट्रीज आणि जिथे ते वापरले जातात अशा ॲग्रिकल्चर फील्ड, दोन्ही हे त्याचे सोर्स आहेत. कळतं आहे सगळ्यांना? कारण जिथून तयार केलं जातं तिथेही काही वर्कर्स आहेतच आणि जिथे वापरले जातात तिथेही काही लोक यूज करतात, म्हणजे वर्कर्स आहेतच. समजतं आहे? जे काही फार्मर आपले आहेत. हां, मग हे झाले, काय झाले, त्याचे सोर्स झाले. कारण काय होतं आहे त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे पोल्युशन तयार होतं आहे. आता इफेक्ट कशावर होते बघा. बरं, एक लक्षात ठेवा, जे आपले काही इंडस्ट्रीमध्ये काम करणारे वर्कर्स आहेत आणि जे आपले शेतकरी लोक आहेत ते वर्षानुवर्ष ह्या गोष्टी वापरत आहेत ना. एका दिवसाने ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट मिळत नाही. एकदा का तुम्ही कुठल्याही कंपनीत काम करायला लागलात, जॉब मिळाला की तुमच्या त्या कंपनीत तुम्ही कमीत कमी 30-35 वर्ष काम करता की नाही, मग त्याचे इफेक्ट दिसायला तुम्हाला फार वेळ लागतो आहे. कळतं आहे? मग तसंच शेतकरी वर्ग आहे, पीक चांगलं येण्यासाठी फवारणी करतात किंवा पेस्टिसाइड्स नुसते पावडर फेकतात, पण तेव्हा त्यांच्या श्वासामध्ये ते जातच असतं की नाही. मग त्याचे इफेक्ट म्हणजे लगेच दिसत नाहीत, पण जे काही होत आहेत ते मात्र लाँग टर्म असतात. हॅलो मॅम, स्क्रीन दिसत नाहीये. हां हां हां, आलं लक्षात, मला आलं. हां, आता दिसते? हो मिस. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. मलाच आलं लगेच ते लक्षात. थँक्यू. हां, तर बघा काय आहे ते, हे जे काही तुमचे आहेत पेस्टिसाइड्स, याच्यानी काय इफेक्ट होत आहे बघा. मेंटल विकनेस, हां, म्हणजेच थोडंसं कुठेतरी तुमच्या ब्रेनवर त्याचा इफेक्ट होतो आहे. दुसरं आहे डेथ ड्यू टू द प्रोलॉंगेटेड एक्सपोजर, म्हणजेच कुठेतरी ह्याचा आपल्या ब्रिथिंगवर वगैरे जास्त इफेक्ट होतो आहे मुलांना. आणि तो इफेक्ट झाल्यानंतर कधी कधी त्याच्यावर क्युअर पण होत नाही आहे ते, कारण हा आपल्या लवकर लक्षात येत नाही आहे मुलांना. आणि एकदा का ते दिसलं नाही किंवा लक्षात नाही आले की ते खूप आतपर्यंत डीपपर्यंत गेलेलं असतं आणि मग त्याच्यावर मात्र क्युअर होण्याची प्रोसेस आहे ती म्हणजे एवढी फास्ट होत नाही आणि मग कदाचित त्याच्यावर तुम्हाला इफेक्ट पण मिळत नाही. आता लास्ट आहे आपला मिथेन. मिथेन म्हणजे CH4, इंडस्ट्रीयल लिकेज. आता हे कुठून होतं? इंडस्ट्रीयल लिकेज म्हणजे हा झाला इंडस्ट्रीयल प्रोडक्ट मुलांनो, आणि मग तो प्रोडक्ट कधीतरी पाईपलाईनमधनं लिकेज होतो. ऑफकोर्स लिकेज झाल्यानंतर हे कुठे जाणार आहे? सगळं एन्व्हायरमेंटमध्ये. आणि मोस्टली हे सगळं जे असतं ते तुमच्या याच्यात आपले वॉटर रिझर्वायर असतात ना त्यांच्यामध्ये जातं आणि मग ते पॉयझनस होतं. आणि मग त्याचे इफेक्ट कुठे होतात बघा. पाण्यात गेल्यानंतर ऑफकोर्स आपण पाणी पिणार, स्किनवर आल्यानंतर स्किनचे ऑफकोर्स पाण्याचा वापर आपण जिथे करतो आहे त्याच्याशी होणार आहे ना. आपल्या आंघोळीला वापरतो आहे, स्किन कॅन्सर होऊ शकतो आहे. पिण्यासाठी वापरणार, अस्थमासारखे आजार होऊ शकतात, रेस्पिरेटरी डिसीज वाढत असतात. म्हणजे लक्षात घ्या मुलांनो की हे सगळे जे काही एअर पोल्युटंट आहेत हे आपल्या बॉडीवर जास्तीत जास्त इफेक्ट दाखवत आहेत. क्लिअर होते सगळ्यांना? एवढे तुम्ही 4-5 शिकलात, तुम्हाला जे जे सोपे वाटतात ते लक्षात ठेवा. सगळे लक्षात ठेवले तर वेल अँड गुड, कारण ऑफकोर्स सगळ्यांचे सोर्सेस सारखेच आहेत बघा जर तुम्ही नीट बघितलं तर. आणि जे काही तुमचे इफेक्ट आहेत ते पण ऑलमोस्ट सगळे सारखेच आहेत, पण प्रॉपरली लिहिता येणं खूप इम्पॉर्टंट असतं. कळते? ओके.
ओके. आणि हा 3 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारलाच जात असतो. आता हे डू यू नो आहेत ना, हे तुम्हाला विचारले जाणार नाहीत, त्यामुळे त्याच्यावर हे करत नाही मी. म्हणजे जास्त भर देत नाही. पण ॲज अ नॉलेज म्हणून तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही वाचा ते. काय आहे बघा, वर्स्ट एव्हर इंडस्ट्रियल ॲक्सिडंट हॅड बीन ऑकर्ड इन द भोपाल ऑन द नाईट ऑफ द 2 डिसेंबर 1984. तुमचा आता पता अजिबात नव्हता तेव्हा. म्हणजे किती वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पण त्याचे इफेक्ट काय आहेत, कसे आहेत ते तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला इन्सिडेंट तिथे मुद्दाम सांगितलेला आहे, मेन्शन केलेला आहे. काय सांगितलं बघा, 8,000 पीपल हॅड बीन डाईड ड्यू टू द ॲक्सिडेंटल गॅस लिकेज. आता मी तुम्हाला मिथेनच्या बाबतीत सांगितलं की नाही, कसा लिकेज होतो. म्हणजे कधी एक सांगायचं आहे की इंडस्ट्रीमध्ये जेव्हा प्रोडक्शन घेतलं जातं तेव्हा कधीतरी ते जे काही त्यांचं बॉयलर असतात की नाही, मग तशा त्या टाक्या असतात, कधीतरी ब्लास्ट होतो ना इंडस्ट्रीमध्ये. तुम्ही बऱ्याच न्यूज जर वाचत असाल तर तुम्हाला छोट्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये ब्लास्ट होताना समजते की नाही. मग जर ब्लास्ट तुमचा त्या गॅसशी रिलेटेड असेल तर तो ब्लास्ट झाल्यानंतर तो गॅस हवेमध्ये मिक्स होणार आणि तेव्हा मात्र जे काही इफेक्ट होत असतात मुलांनो, ते इफेक्ट व्हेरी हार्मफुल असतात. मग त्यासाठीच हा इन्सिडेंट तुम्हाला इथे सांगितलं आहे की भोपाळमध्ये असा इन्सिडेंट 1984ला झाला होता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ हजारो लोक त्यावेळी मेली होती. आणि शिवाय त्याच्यामध्ये अजून सांगितलं आहे बघा, इन्फॉर्मेशन अबाउट भोपाळ गॅस ॲक्सिडेंट, डिस्कस द नेचर ऑफ द ॲक्सिडेंट, रिझन, आफ्टर इफेक्ट्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. काय सांगितले बघा की त्याचे इफेक्ट कुठपर्यंत पोचले. म्हणजे एक सांगायचं असं आहे मला की ह्याचे इफेक्ट जीन्सवर झाले आणि पुढच्या पिढ्यांवर त्याचे इफेक्ट दिसायला लागले. तुम्हाला हे समजलं असेल की एका जनरेशनकडनं दुसरीकडे आपले ट्रान्सफर होत असतात. म्हणजे तेव्हा जे काही लोक जिवंत राहिले की नाही, तेव्हापासून म्हणजे त्यांच्यामुळे समजा काही एक रिप्रोडक्शन आपली जे हे आहे ना, नॅचरल प्रोसेस आहे. हॅलो टीचर. बोला. टीचर तुमचा आवाज ना खूप लो येतोय. ओके ठीक आहे. का लो येतोय कळत नाही आहे. इकडे तर मी साऊंड वगैरे सगळा फुल केला आहे. आता येतोय, ठीक येतोय आता, ओके येतोय का? येतोय मिस. ओके ठीक आहे, थँक्यू. तर बघा, म्हणजे सांगायचं काय आहे की हे जे काही तुमचे पॉयझनस गॅस किंवा ॲक्सिडेंटल लिकेज होतात त्याचे इफेक्ट तुमच्या एका पिढीवर नाही होत, तर त्या पिढ्यानपिढ्या ते तुम्हाला दिसत आहेत, हे सांगायचं आहे. आता त्याच्यामधनं दुसरा आहे इफेक्ट ऑफ द एअर पोल्युशन ऑन द प्लांट्स अँड द ॲनिमल्स. आता हे सगळं जे काही एअर पोल्युशन आहे त्याचे इफेक्ट तुम्हाला, मी आत्ता हे सांगितलं, हे सगळं तुम्हाला आपल्या ह्युमन बिंगशी रिलेटेड वाटलं की नाही, किंवा ते मोस्टली त्याच्याशी मॅच होत होतं. पण आत्ता आपण बघतो की बायोटिक फॅक्टर्स आहेत. मग त्या बायोटिकमध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स आले, तर आपल्यावर होत आहेत, याचा अर्थ प्लांट्स आणि ॲनिमल्सवर पण होत आहेत. मग ते कसे होत आहेत ते बघा. एक पहिला आहे प्लांट्समधलं, बघूया आपण. स्टोमाटा गेट क्लोज. आता हा स्टोमाटा काय आहे, तर आपले जे काही प्लांट्स आहेत की नाही त्याचं एक हे असतं, फोटोसिंथेसिस प्रोसेस तुमची होते, माहिती आहे सगळ्यांना, आणि ते तर प्रोड्युसर म्हणून ओळखले जातात. प्लांट्स ॲटोट्रॉपिक आहेत, म्हणजे सगळं ते स्वतः तयार करतात. मग ह्या सगळ्या प्रोसेस त्यांच्या ज्या काही होत आहेत त्याच्यासाठी त्यांना जे काही म्हणजे एअरचं किंवा त्यांना काही घेणं देणं काय असतं की नाही गॅसेसचं, ते करण्यासाठी त्यांच्या बॉडीवर, म्हणजे थोडक्यात सांगायचे त्यांच्या जे काही त्यांचे पानं असतात त्यांच्यावर ते थोडी रंध्र असतात, होल्स असतात. म्हणजे जसे आपल्या बॉडीवर आहेत की नाही हे होल आहेत की नाही. तुम्हाला घाम वगैरे कसा येतो माहिती आहे का, प्रोसिजर माहिती आहे सगळ्यांना. हेअर लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यातनं मग आपला घाम बाहेर पडतो की नाही, सेम प्लांट्समध्ये तसं स्ट्रक्चर असतं, त्याला स्टोमाटा म्हणतात. आणि कंटिन्युअस जर हे एअर पोल्युशनमध्ये जर राहत असतील तर ऑफकोर्स हे स्टोमाटा काय होणार आहेत, क्लोज होत आहेत. तुम्ही बघतच असाल साधं नॅचरल प्रोसेस बघा की उन्हाळ्यामध्ये झाडांवर वगैरे तुम्हाला सगळी धूळ बसलेली दिसते की नाही, तर हे आपल्याला नेकेड आईजने दिसतं. पण जेव्हा तुमचं त्या इंडस्ट्रीमधनं काही गॅसेस किंवा पोल्युटंट येऊन बसतात ते दिसत नाहीत मोस्टली. त्यामुळे पहिला इफेक्ट काय होत आहे, तर प्लांट्सचे जे काय आहेत ते स्टोमाटा क्लोज होऊन जात आहेत. दुसरा इफेक्ट काय सांगितला आहे, स्लोविंग डाऊन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. आता नेक्स्ट लगेचच त्याच्याच नंतरची येणारी ही प्रोसेस आहे मुलांना. जर स्टोमाटा क्लोज झाले तर त्यांची जे गॅसेसची देवाणघेवाण असते तीही स्लो होते. कधीतरी थोडक्यात सांगायचे थांबते पण म्हणायला हरकत नाही. आणि मग फोटोसिंथेसिस ही प्रोसेस तर पानांमधनंच होत असते, कारण तिथे क्लोरोफिल असतं इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट आणि इन प्रेझेन्स ऑफ CO2.
ही फोटोसिंथेसिस प्रोसेस होते, पण ते जे काही घेण्याची प्रोसेस आहे, जर स्टोमाटा क्लोज होत असतील तर ही प्रोसेस ऑफकोर्स स्लो होणार आहे. म्हणजे सेकंड इफेक्ट काय झाला, फोटोसिंथेसिसवर झाला. थर्ड इफेक्ट बघा काय आहे, ग्रोथ इज रिटार्डेड. काय झालं, जर फोटोसिंथेसिस व्यवस्थित होत नसेल, जर त्यांना CO2 व्यवस्थित मोठ्या प्रमाणात मिळत नसेल, तर ऑफकोर्स त्यांची वाढ थांबणार आहे की नाही. लीव्ज फॉल ऑफ ऑर बिकम येलो. काय काय होतं आहे बघा, झाडं अशी खुरडत वाढतात. अगदी साधं एक तुम्हाला सांगते बघा, की आपण म्हणजे हेवी रेनफॉल असतो अशा जंगलात वगैरे किंवा फॉरेस्टमधल्या झाडांचं तुम्ही जर बघितलं आणि तुम्ही इंडस्ट्रीच्या साईडला असणाऱ्या झाडांचं जर ऑब्झर्वेशन केलं, तर तुम्हाला फॉरेस्टमधली झाडं अशी मस्त ग्रीन, खूप छान वाढलेली, खूप अशी फळं फुलं त्याला आलेली दिसतात. पण जिथे इंडस्ट्री असते तिथली झाडं सेम टाईपची झाडं तर जर तुम्ही बघितलीत, तर त्यांच्यावर हे सगळे तुम्हाला इफेक्ट बघायला मिळत आहेत. याचा अर्थ काय आहे, हा होणारा तुमचा पोल्युशनचा इफेक्ट आहे. कळलं सगळ्यांना. मग अचानक कधीतरी पानगळती होते, ती झाडांची पानं असतात ती येलो पडतात, झाडं वाढतात पण फार अशी खुरडत वाढतात, व्यवस्थित अशी ज्याला प्रॉपर ग्रोथ म्हणतो ना आपण, ती प्रॉपर ग्रोथ तुम्हाला दिसत नाही. हे झाले प्लॅन्ट्सवरचे इफेक्ट. आता वळूया आपण ॲनिमल्सकडे. आता ह्युमन बिईंगशी रिलेटेड हे सगळे जे आहेत की नाही, रेस्पायरेशनशी रिलेटेड सगळे तुम्हाला काय मिळणार आहेत, इकडे ॲनिमलमध्ये मिळणार आहेत. रेस्पायरेशन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड, कारण सगळे प्राणी आहेत त्यांचंही ब्रिदिंग चालूच असतं की नाही, म्हणजे नकळत त्यांच्यावर होतं आहे इफेक्ट. आपल्याला काय होतं आहे, आपण ह्युमन बिईंगचं जरा जास्त कॉन्शियस असतो, त्यामुळे आपल्याला लगेच जाणवतं. पण ॲनिमल्सच्या बाबतीत आपल्याला ते थोडंसं कमी जाणवतं. इरिटेशन ऑफ आईज हे पण त्यांच्यामध्ये तुम्हाला ते दिसतं आहे. क्लिअर. म्हणजे टॉपिक कसे रिलेटेड आहेत बघा. जर सिरियसली सिन्सिअरली जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला कुठेही पाठ करायची गरज लागणार नाही मुलांनो. एक एक पार्ट जर तुम्ही असा नीट जर केअरफुली बघायला गेलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खूप इझिली समजणार आहेत. ओके, सगळ्यांना समजतं आहे. काय डाऊट आहे मुलांनो, बघते एकदा. सगळं क्लिअर होत आहे. ओके, ठीक आहे. आता आवाज क्लिअर आहे मुलांनो सगळ्यांना. हां, हो. ओके, ठीक आहे. शेवटी टेबल हे करेन, रिपीट करेन मी. ठीक आहे. शेवटच्या याला टेबल रिपीट करते म्हणजे परत होऊन जाईल. ओके. आता बघा, जर असं तुम्हाला कोणाला तरी टेबल हवा आहे ना, तो थोडासा एकदा परत सांगते म्हणजे काय होईल. आता तुम्हाला फास्ट सांगते. पहिलं म्हणजे काय आहे त्या टेबलमध्ये तुम्हाला मुलांनो, एअर पोल्युटंट आणि त्याचे सोर्सेस म्हणजे ते कुठे तयार होतात, कसे तयार होतात, कुठून येतात असं, आणि इफेक्ट म्हणजे ते जे एअर पोल्युटंट आहेत त्याचे इफेक्ट काय होत आहेत ते आहे. तर पहिला आहे तुमचा SO2 म्हणजेच सल्फर डायऑक्साईड. ऑफकोर्स हा कुठे आहे तुमचा, इंडस्ट्रीमध्ये तयार होतो. मग आता इंडस्ट्रीमध्ये काही सल्फर डायऑक्साईड तयार होतो का, नाही होत. तर तो जेव्हा इंडस्ट्रीमध्ये एखादा प्रोडक्ट घेतला जातो तेव्हा त्या प्रोडक्शनच्या वेळेला काही जे काही वेस्टेज गॅसेस बाहेर पडतात की नाही, त्याच्यामध्ये हा तुमचा पॉयझनस गॅस बाहेर पडतो आहे. क्लिअर. आता ह्याचे इफेक्ट आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर होतात. आपल्या इरिटेशन ऑफ आईज म्हणजे डोळ्यांची जळजळ होते, रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे थोडासा एक म्हणजे ब्रिदिंगला त्रास होतो किंवा ट्रॅकला थोडासा काहीतरी त्रास होतो आहे. त्याच्यानंतर फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये एक्सेस म्युकस तयार होतो, कफ तयार होतं, ब्रिदिंगला त्रास होतो. हे झाले तुमच्या सल्फर डायऑक्साईडचे इफेक्ट. दुसरं आहे कार्बन मोनॉक्साईड. हा तर व्हेकल आणि इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं आहे, तर आपली जी काही ऑक्सिजन लेवल आहे की नाही किंवा ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी असते की नाही आपली, ती कमी होऊन जात असते. तिसरं आहे ऑक्साईड्स ऑफ द नायट्रोजन. हे पण तुमचे सगळे व्हेकलशी रिलेटेड आहेत. त्यामुळे पहिला त्याचा जो सोर्स आहे तो सगळे व्हेकलच आहेत आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला कुठे मिळणार, तर इरिटेशन ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक आणि लंग्स. चौथा आहे पार्टिक्युलेट मॅटर. हे तर मी तुम्हाला सांगितलं की हे जे आहेत हे आपल्याला नेकेड आईजनी दिसत नाहीत, पण मात्र ते पार्टिकल्स असतात. मग आता हे पार्टिकल्स कुठून तयार होत आहेत, तर ऑफकोर्स जो व्हेकल्समधनं बाहेर पडणारा कार्बन आहे तो आणि इंडस्ट्रीमधनं बाहेर पडणारा स्मोक आहे त्याच्यातनंच येत असतात आणि ह्याचा इफेक्ट ही आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर होतो आहे. याचा अर्थ रेस्पिरेटरी सिस्टीम आपली थोडीशी डॅमेज होऊन जाते.
दुसरं आहे डस्ट. आता हे डस्ट पार्टिकल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जे शेतकरी लोक आहेत किंवा जे खाणीमध्ये काम करत आहेत त्यांच्याकडे हा मोस्टली तुम्हाला डस्ट पार्टिकलचा इफेक्ट जास्त दिसतो आहे. त्याने अजून दुसरं एक सांगितलं की व्हेकल आणि इंडस्ट्री पण सांगितलं आहे की जे काही इंडस्ट्रीमधनं म्हणजे आता एक सपोज लोखंडाची इंडस्ट्री असेल तर तिथे तुम्हाला हे पार्टिकल जे हेवी पार्टिकल म्हणतो की नाही ते तुम्हाला जास्त बघायला मिळणार. त्याचा इफेक्ट कुठे होतो? सिलिकॉसिस म्हणजे तुमच्या ब्रिथिंग सिस्टीमवरच होतं. हे सगळं जे काय आहे की नाही हे लंग्सशी रिलेटेड रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड आहे. पेस्टिसाइड्स ऑफकोर्स कुठे तयार होत आहेत? जिथे पेस्टिसाइड्स तयार केले जातात आणि जिथे वापरले जातात हे त्याचे सोर्स झाले आणि त्याचे इफेक्ट मात्र तुमच्या ब्रेनवर होतात. मेंटल विकनेस, डेथ ड्यू टू द प्रोलॉंग एक्सपोजर म्हणजेच त्याच्यातनं क्युअर होणं फार कठीण जातं आहे. आणि लास्ट मी सांगितला मिथेन. हा इंडस्ट्रियल लिकेज आहे की जिथे प्रोडक्शन घेतलं जातं किंवा तयार होतो तिथून जर तो लिकेज झाला तर त्याच्यातनं होणारी म्हणजे जी काही हानी आहे ती महाभयंकर असणार आहे. ऑफकोर्स तो पॉयझनिंग करतोच. स्किन कॅन्सर होतं आहे, अस्थमा होतो, रेस्पिरेटरी डिसीज होत आहेत. म्हणजे किती ह्या एअर पोल्युशनमुळे तुमच्या संपूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड सगळे डिसीज तुम्हाला होत असतात. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? हां, आता त्याच्यानंतरचं झालं आपण बघूया इफेक्ट ऑफ द एअर पोल्युशन ऑन द प्लांट्स अँड ॲनिमल. आता आपण हे सगळे बघितलेच, इफेक्टच बघितलेत कळतं आहे, पण ते टेबलमध्ये किंवा एक फ्लोचार्टच्या थ्रू बघितले. सेम इफेक्ट आणि सेम एक्सप्लेनेशन तुम्हाला आता इथे मिळणार आहे. काय आहे बघा, डिप्लेशन इन ओझोन लेअर. हां, मानसी हॅलो. मॅडम. हां हा हां हा मॅडम, काय होतंय, तुमचा आवाज कमी जास्त होतोय, म्हणजे कधी कमी होतो अचानक, अचानक वाढतोय. तर मी हां मगाशी मुलांनी मेसेजिंग केलंय बरंचसं, हां त्यांना मी हां सांगितलंय, बट एकदा हां. तुम्ही याच्यावर आहात का, हेडफोन वगैरे लावलेत का? हो हो हो. हा, मग त्याचा माईक जरा तुमच्या तोंडासमोर कंटिन्युअस ठेवा. ओके ओके. कारण म्हणजे तुम्ही कंटिन्युटी आहे तुमच्या बोलण्यामध्ये, पण हां. प्रॉब्लेम होतोय की अर्ध सेंटेन्स चांगल्या हाय पिच मध्ये येतं, पुढचं अर्ध सेंटेन्स एकदम लो पिच मध्ये, एकदम लो व्हॉइस होतो. तर मग ओके ओके. तो काय प्रॉब्लेम होतोय तो चेक करा आणि माईक फक्त तोंडासमोर ठेवा तुमच्या. ओके. ओके ओके ठीक आहे. ओके, सो गाईज, मॅडम बघतील काय प्रॉब्लेम आहे तो, आणि काय जाणवलं तर तुम्ही चेक करा. पण मॅडमचा कमी झाला तरी ऑडिबल आहे आवाज माझ्या मते. सो प्लीज आपण येस आणि बघूया आहे कंटिन्यू. आहे कोणतरी एक मुलगी आहे ना ती मला देते सांगते म्हणजे तसं की मॅडम आवाज कमी झाला. एक येस, कोणतरी हां एक कोणतरी मला माईक ऑन करून सांगते. ठीक आहे, ठीक आहे, कंटिन्यू हां करा मॅडम. ओके. हां ठीक ओके ओके ठीक आहे. बरं, जी कोण मुलगी आहे तिने मला कंटिन्युअस इन्फॉर्मेशन देत राहा म्हणजे मी तिकडे चॅटबॉक्समध्ये चेक करायला जाणार नाही. कळलं? म्हणजे तुम्हाला पुन्हा ओके आता जो मिस. हां हां जो काही मी आत्ता टेबल रिपीट केला की नाही मग ते सगळं रिपीट होतं मुलांना आणि डबल वेळ जातो ना. त्यामुळे लगेच मला इन्फॉर्म करत जा कारण मला हे कळत नाही आहे. ओके. आता बघा डिप्लेशन इन ओझोन लेअर काय सांगितलं आहे ते बघा पहिलं की अर्लियर वी हॅव स्टडीड दॅट ओझोन लेअर इज प्रेझेंट बिलो द स्ट्रॅटोस्फिअर. आता हे काय आहे स्ट्रॅटोस्फिअर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ते कुठे असतं बघा, ॲट द हाईट ऑफ द 48 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस. म्हणजे अर्थपासून अबव वरच्या साईडला लक्षात घ्या 48 किलोमीटरपर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे त्याला नाव दिलेलं आहे स्ट्रॅटोस्फिअर. क्लिअर सगळ्यांना? तुम्ही जॉग्रफीमध्ये हे नीट शिकला असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या वर्ड्स परिचित असणार आहेत. हां, तर तो म्हणजे थोडक्यात आपण 48 म्हणण्यापेक्षा आपण 50 किलोमीटरपर्यंतचा जो काही रेंज आहे तो पार्ट म्हणजे तुमचा स्ट्रॅटोस्फिअर असतो. आता तिथे काय असतं बघा, हा जो आपला ओझोन लेअर आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे. इट प्रोटेक्ट्स द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ फ्रॉम द अल्ट्राव्हायोलेट रेज. आता हे अल्ट्राव्हायोलेट रेज काय करतायत, कुठून येत आहेत? इट रेडिएटिंग फ्रॉम द सन म्हणजेच सूर्याकडनं जे काही आपल्याला सनलाईट मिळते की नाही ते सनलाईट विथ अल्ट्राव्हायोलेट रेज असतं. कळतं आहे? पण मध्येच हा जो काही ओझोन लेअर आहे ना आपला स्पेस आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधला जो काही आपला जो काही पट्टा आहे की नाही ज्याला आपण स्ट्रॅटोस्फिअर म्हणतो आहे त्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा, त्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये तुमचा हा अल्ट्राव्हायोलेट म्हणजे हा तुमचा ओझोन लेअर आहे. खूप असा जाड मोठा पट्टा आहे. कळतं आहे? म्हणजेच सूर्याकडनं येणारे जे काही सनलाईटमधनं येत आहेत की नाही रेज त्याच्यामध्ये जे काही तुमचे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात ते काय होत आहेत, पहिलं फिल्टर होऊन येत आहेत. कळतं आहे? म्हणजेच ओझोन लेअर आहे हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हावेवर नाऊ डेज
ओझोन लेअर इज गेटिंग डिप्लेटेड ड्यू टू द फॉलोविंग रिझन. आता काय आहे बघा, की अगदी सुरुवातीला जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन नव्हतं किंवा पोल्युशन फार असं नव्हतं, तेव्हा म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट बॅलन्स होतं थोडक्यात म्हणायचं हां. तेव्हा हे सगळं व्यवस्थित चाललं होतं, कुठेही तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट पण मिळत नव्हता. पण मात्र जसा जसं आपलं हे काय पोल्युशन वाढायला लागलं की नाही, तसं काय झालं आहे ते बघा पहिलं, की जे काही तुमचे जे काही सूर्याकडनं येणारे रेज डायग्राममध्ये दाखवलेत बघा कसे पृथ्वीवर आलेत, त्याच्यामध्ये तो ओझोन लेअर पातळ झाल्यामुळे फिल्ट्रेशन हे होत नाही आहे, किंवा थोडक्यात सांगायचं आहे तो त्याचा म्हणजे जो काही पोल्युशन आहे त्याचा इफेक्ट त्या ओझोन लेअरवर झाला आणि तो हळूहळू पातळ झाला. त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी डिफ्लेशन. कळलं सगळ्यांना? डिप्लेशन म्हणजे काय झाला, तो लेअर थोडासा पातळ झाला. आत्ता जर असं बघा की ही डायग्राम काय सांगते तुम्हाला, हे रेज आलेत ते पृथ्वीवर पडलेत आणि तिथून ते परत फिरलेत की नाही, कळतंय? हां, मग परत फिरताना त्यांना कोणतरी अडवतंय, कळतंय? मग ते अडवणारं कोण आहे आणि मग त्याचा इफेक्ट काय आहे तो तुम्हाला दिसेल. त्यालाच नाव दिलं आहे त्यांनी ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. थ्रू CO2 is present in very less quantity in the atmosphere. It plays very important role in the absorption of solar heat. Over the last 100 years, proportion of CO2 has been increased due to the industrialization. बघा, आत्तापर्यंत आपण सगळे जे काही पोल्युटंट बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला हा CO2 आला. काय सांगितले त्यांनी, की जेव्हा काय हे सगळे हवं म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन किंवा व्हेकल्समधनं हा CO2 जो बाहेर पडतो आहे की नाही, तो ॲक्च्युली काय करतो आहे, हीट निर्माण करतो आहे, कळतं आहे? आणि सगळी हीट कुठे राहते, हे सगळेचे सगळे जे काही पॉयझनस गॅस आहेत की नाही मुलांना, हे सगळे ॲटमॉस्फिअरमध्ये इन्क्लूड राहतात. इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल ॲट द ॲब्सॉर्प्शन ऑफ सोलर हीट. आणि काय करतात, सूर्याकडनं येणारी सगळी जी काही हीट आहे की नाही ते सगळे ॲब्सॉर्ब करतायत. ओव्हर द लास्ट 100 years proportion of CO2 हॅज बीन इन्क्रीज. आणि त्यामुळे काय झालं आहे, जसं जसं CO2चं प्रमाण आपल्या ह्या इथे पृथ्वीवर वाढलं आहे तसं तसं काय झालं आहे, ते जे काही सूर्याची उष्णता आहे की नाही ती सगळी ॲब्सॉर्ब ते करतायत आणि मग पृथ्वीवरचं जे काही टेम्परेचर आहे की नाही ते थोडं थोडं वाढायला लागलं आहे बघा, ज्याला आपण शब्द काय देतो आहे, ग्लोबल वॉर्मिंग. कळतं आहे सगळ्यांना? इट हॅज बीन इन्क्रीज ड्यू टू द इंडस्ट्रियलायझेशन. काय आहे ह्याच्यामागे, कोण आहे, कुठला सोर्स आहे, तर इंडस्ट्रियलायझेशन. इफेक्ट ऑफ दिस CO2 ऑन द अर्थ्स टेम्परेचर इज नथिंग बट ग्रीन हाऊस इफेक्ट सिमिलर ऑफ द CO2. समजते सगळ्यांना? परत एकदा मी तुम्हाला सांगते, डायग्राममधनं तुम्हाला जास्त कळेल बघा, की सूर्याकडनं जे काही सनरेज आलेत ते येताना तुमच्या ओझोन लेअरमुळे फिल्टर होऊन आलेत, पृथ्वीवर आले, पण येताना सोबत लाईट बरोबर हीट पण घेऊन आले. जेव्हा ते पृथ्वीवर आले तेव्हा ते तिथून रिफ्लेक्ट झाले, परत फिरले म्हणजे रिफ्लेक्ट झाले. पण रिफ्लेक्ट होताना ते मध्येच आपल्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये जर तुमचे पॉयझनस गॅस CO2 सारखे किंवा SO2 सारखे किंवा नायट्रोजन डायऑक्साईड सारखे असे बरेच गॅसेस आहेत मुलांना, हे सगळे काय करतायत, ही हीट आहे ना ती ॲब्सॉर्ब करतायत. म्हणजे जेव्हा रेज परत जात आहेत तेव्हा ती हीट जात नाही आहे परत, तर ती कुठेतरी ॲब्सॉर्ब करतायत ते आणि ती पृथ्वीवरच राहते. आणि हे सगळं जे आहे ते एक म्हणजे असं ग्रीन हाऊस इफेक्ट दाखवतं आहे. आणि त्याचा इफेक्ट काय होतं आहे, तर आपल्या पृथ्वीवरचं टेम्परेचर काय होतं आहे, दिवसेंदिवस वाढतं आहे. समजते सगळ्यांना? आणि ह्यालाच मग आपण नाव दिलेलं आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. आणि दुसरं म्हणतोय त्याला ग्लोबल वॉर्मिंग, कारण हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, सिमिलर टू द CO2 नायट्रस ऑक्साईड, मिथेन अँड CFC ऑल्सो ट्रॅप द हीट. आता हा CFC काय असतो ते पहिलं बघा, क्लोरोफ्लोरोकार्बन. समजते? क्लोरोफ्लोरोकार्बन याचा लॉंग फॉर्म आहे. आता हे सगळे आहेत ना तुमचे, हे सगळेच्या सगळे तुमच्या त्या ग्रीन हाऊस इफेक्टशी रिलेटेड आहेत. सिमिलर टू CO2 नायट्रस ऑक्साईड, मिथेन अँड CFC ऑल्सो ट्रॅप द हीट. म्हणजेच CO2 बरोबर एवढे सगळे जे काही आपले गॅसेस आहेत ते सगळे काय करतात, हीट ॲब्सॉर्ब करतायत. कलेक्टिवली दीज आर कॉल्ड ॲज द ग्रीन हाऊस इफेक्ट. कळलं सगळ्यांना? बरं, आता आवाज क्लिअर आहे मुलांनो? हॅलो? हो मिस, बरोबर येतोय आवाज. ओके ओके, ठीक आहे. हां, ग्लोबल टेम्परेचर इज ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग ड्यू टू द ग्रीन हाऊस इफेक्ट. आता ग्रीन हाऊस समजलं असेल तर आपण ग्लोबल टेम्परेचरशी रिलेटेड बघूया. आता हे सगळी जर हीट आहे ही जर वातावरणामध्येच राहिली म्हणजे तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्येच राहिली, जर ती वरती
पास झाली नाही तर ऑफकोर्स तुमच्या टेम्परेचरमध्ये तुम्हाला इन्क्रीजिंग म्हणजे प्रोसेस चालू होणार आणि ती इन्क्रीजिंग प्रोसेस तुमची डे बाय डे म्हणजे नेहमीच चालू राहिली आहे ना, कुठे असं ती कमीच होत नाही आहे. म्हणजे जर आपण प्रत्येक वर्षाचं बघितलं तर अगदी नाही म्हटलं तरी थोडं थोडं टेम्परेचर आपलं वाढतच गेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, पृथ्वीवरच्या टेम्परेचरमध्ये हळूहळू काय झाली, ग्रॅज्युअली तुमचं एक वाढ आहे ती दिसतच राहिली. ड्यू टू धिस ॲटमॉस्फिअर इज चेंजिंग कॉझिंग डिस्टर्बन्स इन द ॲग्रिकल्चर यील्ड, डिस्टर्बन्स ऑफ द वाईल्ड ॲनिमल. बघा कुठे कुठे त्याचे इफेक्ट मिळाले. आता हे ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळे एकतर पहिलं गोष्ट म्हणजे आपल्या पृथ्वीवर टेम्परेचर वाढलं, हा पहिला इफेक्ट झाला. दुसरा त्याचा साईड इफेक्ट कोणावर झाला तर ऑफकोर्स जे काही तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा पृथ्वीवर जे काही म्हणजे ॲग्रिकल्चर येल्ड आहे, म्हणजे उत्पादन मिळतं त्याच्याशी रिलेटेड म्हणा, किंवा तुमचे ॲनिमल्स आहेत, प्लॅन्ट्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड म्हणा, किंवा जंगलामधले तुमचे जे प्राणी आहेत त्यांच्यावर पण सगळा इफेक्ट मिळतो की नाही. कारण ग्लोबल वॉर्मिंगचा काय फक्त ह्युमन बिंगवर इफेक्ट मिळतो असं नाही, तर सगळ्यांवर त्याचा इफेक्ट होत आहे. कळतं आहे. दुसरा इफेक्ट कोणावर होतं आहे सांगितलं बघा, आईसबर्ग्स अँड द ग्लॅसरीज आर मेल्टिंग कॉझिंग इन्क्रीजिंग इन सी लेवल. हा तर अति महाभयंकर झाला. का तर पहिलं एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा हीट वाढली किंवा हीट टेम्परेचर हाय झालं तेव्हा तुमचे जे काही म्हणजे आईसबर्ग म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे तुमचे बर्फाचे प्रदेश आहेत किंवा तुमचे बर्फाचे डोंगर ज्याला आपण म्हणतो आहे ते सगळे काय व्हायला लागले, मेल्ट व्हायला लागले. कळतं आहे. म्हणजे हा इफेक्ट कोणाचा झाला, ग्लोबल वॉर्मिंगचा झाला. क्लिअर सगळ्यांना. आता ते मेल्ट झाल्यानंतर त्याच्यातनं ऑफकोर्स तयार होणारं पाणी आहे ते काय होणार आहे, कुठेतरी जाऊन समुद्राला मिळणार की नाही, आणि त्यामुळे तुमची सी लेवल आहे ती पण वाढायला लागली. म्हणजे कसे ते इफेक्ट आहेत बघा, हे सगळे इफेक्ट आहेत, हे खूप मोठे इफेक्ट आहेत आणि हे सगळे आपल्या त्या ग्लोबल वॉर्मिंगशी रिलेटेड आहेत. आणि ग्लोबल वॉर्मिंग कशाशी रिलेटेड आहे, आपलं सगळे जे काही जे पॉयझनस एअर पोल्युटंट आहेत त्याच्याशी रिलेटेड आहेत. म्हणजे वन बाय वन जसं आपण एक एक पोल्युशनचा हे घटक वाढवायला लागलो तसं तसं आपल्याला साईड इफेक्ट्स आहेत ते जास्त फेस करावे लागतात. क्लिअर सगळ्यांना. आता त्याच्यानंतरचा हा जो दुसरा इफेक्ट सांगितला आहे तो ॲसिड रेन. आता डायग्राम बघा, तुम्हाला सगळे जे काही मी आत्तापर्यंत तुम्हाला जे काही एअर पोल्युटंट सांगितले की नाही ते सगळे दाखवलेत बघा त्या डायग्राममध्ये. तुम्हाला डायग्राममध्ये परत एकदा क्लिअर दाखवते तुम्हाला स्क्रीनमध्ये. बघा काय काय आहे, हे सगळे ऑक्साईड्स आहेत, SO2 NO2 CO2. आणि खाली काय सांगितलेलं आहे तुम्हाला, बर्निंग फ्युअल्स. म्हणजे ऑफकोर्स कुठे आहे ते सगळं तुमचं इंडस्ट्रीमध्ये. हे सगळे हे काय तयार होत आहेत हे ऑफकोर्स कुठे तयार होत असतात, आपण जेव्हा फॅक्टरीमध्ये किंवा आपण जे काही आपलं शेतकरीवर म्हणजे ॲग्रिकल्चरमधलं वेस्ट असतं ते जाळता किंवा तुमच्या घरामधला काही कचरा जाळता त्याच्यामधनं पण CO2 तयार होतो. व्हेइकल्स असतात त्याच्यामधनं पण होतो. म्हणजे इंडस्ट्री फॅक्टरी तर आहेच आहे, पण तुमच्या छोट्या छोट्या ज्या काही घटना आहेत की नाही त्याच्यातनं पण आपण काय करत असतो, थोडंसं ग्लोबल वॉर्मिंग वाढवत असतो. मग आता हे सगळे जे गॅसेस आहेत ते सगळे कुठे गेलेत बघा, एअरमध्ये मिक्स झालेत. कळतं आहे. आता लक्षात घ्या, आपला हा पावसाळ्यातला पडतो आहे पाऊस, त्याला आपण ॲसिड रेन म्हणत नाही. कळतं आहे. पण मात्र लक्षात ठेवायचं आहे की जिथे जिथे आता एअर इज एव्हरीवेअर असं एक आपलं वाक्य असतं बघा. म्हणजे नुसतं इंडस्ट्री तुमचा एरिया आहे तिथलंच तुमचं एअर पोल्युटेड आहे असं नाही आहे, तर तीच एअर तुमची सगळीकडे पास होते ना. म्हणजे ती पोल्युटेड एअर तुमच्या जिथे इंडस्ट्रियल एरिया नाही तिथे पण येते. त्यामुळे हा ॲसिड रेनचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतो आहे. क्लिअर. हां. मग आता ते ॲसिड रेन कसं होतं आहे ते बघा, की जेव्हा वरून जेव्हा ढगातनं पाऊस पडतो आहे मुलांनो, तो तर अगदी क्लिअर प्युअर म्हणायचं त्याला. पण जेव्हा तो एन्व्हायरमेंट आपल्या ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये येतो, ॲटमॉस्फिअरमध्ये येतो, तेव्हा आपल्या त्या ॲटमॉस्फिअरमध्ये हे असे बरेचसे गॅसेस आहेत ते सगळे काय होतात त्याच्यामध्ये मिक्स होत आहेत. क्लिअर सगळ्यांना. आता ऑफकोर्स मिक्स झाल्यानंतर काय होणार आहे, त्यांचं जो काही म्हणजे इफेक्ट होणार आहे किंवा जे काही जे मिश्रण आहे त्याला नाव दिलेलं आहे ॲसिड रेन. डायग्राममध्ये दिसते तुम्हाला. म्हणजे पृथ्वीवरनं कसे सगळे पोल्युटंट दाखवले आहेत, वरनं पडणारा पाऊस, त्याच्यामध्ये मिक्स होणारे हे गॅसेस, आणि पुन्हा खाली ॲटमॉस्फिअरच्या नंतर येणारा जो आपल्या पृथ्वीवरचा जो काही रेन आहे त्याला नाव दिलेलं आहे त्याने ॲसिड रेन. आणि मग ऑफकोर्स त्या ॲसिड रेनचे आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहेत. तर पहिला ॲसिड रेन परत एकदा रिपीट करते तुम्हाला. Oxides of the sulfur and nitrogen are released into the atmosphere through burning of the coal, timber and fuel oils.
Those oxides mix with the rainwater and form acids like sulfuric acid, nitric acid, nitrous acid. क्लिअर झालं सगळ्यांना? जे ऑक्साईड्स होते ते जेव्हा मिक्स झाले तेव्हा सगळे काय झाले, त्यांचे ॲसिड तयार झाले. म्हणजेच SO2चा झाला तुमचा सल्फ्युरिक ॲसिड, NO2चा झाला नायट्रिक ॲसिड, आणि नायट्रस ॲसिड, आणि CO2 आहे त्याचा झाला तुमचा दुसरा एक वेगळा ॲसिड. क्लिअर झालं सगळ्यांना? These acids mix with the raindrops and snowflake and came down as the rain. This is called as acid rain. क्लिअर सगळ्यांना? फार सिम्पल डेफिनेशन आहे. एक तर पहिली गोष्ट मुलांनो एक लक्षात ठेवायचं आहे की हे सगळं जे काय आहे की नाही, हे डायग्राममध्ये जे सांगितलं आहे की नाही तेच साईडला एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. त्यामुळे पहिल्यांदा नीट समजून घेताना डायग्राम नीट समजून घ्यायची, आणि एकदा का डायग्राम समजली की तेच सगळं तुम्हाला वर्डमध्ये सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळे ते वर्ड काय सांगतायत हे तुम्हाला जास्त क्लिअर होते. आता इफेक्ट आहेत, मग ते डॅमेज ऑफ द ॲनिमल्स अँड प्लांट्स, म्हणजेच थोडक्यात काय आहेत, इफेक्ट्स ऑफ द रेन. आता इफेक्ट्स काय आहेत बघा. ॲसिडिटी ऑफ द सॉईल अँड वॉटर बॉडीज इन्क्रीजेस ड्यू टू द ॲसिड रेन. पहिलं काय सांगितलं, ऑफकोर्स पाऊस पडतो आहे, तो पाऊस कुठे जाणार आहे सगळा, एक तर पहिलं सॉईलमध्ये मिक्स होणार आहे, दुसरा वॉटर बॉडीजमध्ये जाणार आहे. क्लिअर? हां, मग आता त्याच्याशी रिलेटेड ज्या सगळे जे काय आहेत, आता वॉटर बॉडीजमध्ये तुमचे ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील, ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स असतील, सॉईलमध्ये आपले सगळं म्हणजे हे असतात मिनरल्स वगैरे असतात, किंवा आपले प्लॅन्ट्स पण तिथे असतात, किंवा दुसरे ऑर्गॅनिझम्स असतात, सगळ्यावर त्याचा इफेक्ट होत आहे. बघा काय सांगितलं आहे. Acidity of the soil and water bodies increases due to the acid rain. It harms the aquatic organism, plants and the entire forest life. Total ecosystems are adversely affected. क्लिअर झालं की सगळेच्या सगळं, म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्यांशी रिलेटेड ते आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं आता एक एक्झाम्पल देते तुम्हाला की वॉटर बॉडीजशी रिलेटेड असेल तर तेच पाणी आपण पितो आहे, म्हणजे आपल्या ब्रिथिंगवर त्याचा इफेक्ट होणार, आपल्या सगळ्या सिस्टीम पण डॅमेज होऊ शकतात. जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत त्यांच्यावर त्याचा इफेक्ट होणार, कारण ते सगळं जे काही ॲसिड रेन आहे ते सगळे म्हणजे जे पोल्युशन आहे ते ह्याचं पोल्युशन वाढवतं आहे ना, आणि मग ते ऑफकोर्स सगळ्यांसाठी हार्मफुल ठरतं आहे. क्लिअर? दुसरं बघा, इरोशन ऑफ द बिल्डिंग, ब्लस्ट, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, ब्रिज, मेटल आयडॉल्स, वायर फेन्स एक्सेट्रा ऑकर्स ड्यू टू द ॲसिड रेन. आता अगदीच बिल्डिंगवर का होतं, कसं होतं, तर एक लक्षात घ्यायचं आहे, आपण लोखंडच वापरतो सगळ्याला. दुसरं गोष्ट मार्बल्स वापरत असतो, जे काही तुम्हाला मॉन्युमेंट्स वगैरे सांगितले की नाही. हां, मग ते सगळे जे काय आहेत त्याचा म्हणजे ॲसिड रेनचा त्याच्यावर इफेक्ट होतो, आणि त्याचं ऑक्सिडेशन होत असतं. तो सगळा जो काही त्यांचा व्हाईटनेस आहे किंवा लोखंड आहे त्यांचं जी काही स्ट्रेंथ आहे ती कमी करतो आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, लोखंड गंजायला लागतं. तुमचे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स जे काही मार्बलचे बनलेले आहेत ते येल्लोइश दिसायला लागतात, त्यांचा व्हाईटनेस आहे तो कमी व्हायला लागतो आहे. तुमचे ब्रिज आहे त्यांचे लाईफ कमी होऊन जातो आहे. मेटलचे आयडल्स असतात, मग पुतळे वगैरे ते खराब व्हायला लागतात. जे वायर फेन्स म्हणजे ज्याला कुंपण आपण म्हणतो आहे ते खराब व्हायला लागतात. म्हणजे ॲसिड रेनचे एवढे इफेक्ट तुम्हाला बघायला मिळत आहेत. तिसरं आहे काय, हेवी मेटल्स लाईक मर्क्युरी अँड कॅडमियम. हे आता जे आहेत, आता हे काय डायरेक्टली हवेमध्ये नसतात मुलांना, एक लक्षात ठेवायचं आहे. कुठेतरी इंडस्ट्रीमधनं ते जमिनीमध्ये किंवा सॉईलमध्ये मिक्स झालेले असतात, पण ते वरचेवर असतात. आणि हे जेव्हा हे ॲसिड रेन येतं तेव्हा ऑफकोर्स काय होतं आहे, ते जे काही पाणी आहे की नाही, म्हणजे ॲसिड रेनचं वॉटर असतं ते अंडरग्राऊंड जाणारच ना, थोडंसं ते आतमध्ये जाणारच की नाही, आपण झिरपतो म्हणतो की नाही. हां, मग ते जेव्हा झिरपण्याची जी प्रोसेस होते तेव्हा हे हेवी पार्टिकल्स असतात की नाही, ते पाण्याबरोबर काय करतात, जेवढं शक्य आहे तेवढं इंडस्ट्री म्हणजे जमिनीमध्ये आतमध्ये जात असतात. आणि ऑफकोर्स जेव्हा ते म्हणजे प्लॅन्ट्स अंडरग्राऊंड जे काही मिनरल्स वगैरे ॲब्सॉर्ब करत असतात ना, तेव्हा मात्र हे त्यांच्यासाठी हार्मफुल ठरतं. किंवा जेव्हा आपण अंडरग्राऊंड वॉटर वापरतो की नाही, ज्याला आपण बोरिंग वगैरे म्हणतो, तेव्हा त्याच्यामध्ये मिनरल्सचं प्रमाण जास्त असतं बघा. हां, मग त्याचं कारणच आहे की हे सगळे जे काही मिनरल्स आहेत ते काय होत आहेत, आतमध्ये जाऊन मिक्स झालेले असतात, आणि मग ते वॉटरबरोबर काय होत आहेत ते आपल्याला येत असतात. क्लिअर सगळ्यांना? Heavy metals like mercury and cadmium are absorbed up by the plants and thereby enter the food chain indirectly due to the acid rain. क्लिअर झालं सगळ्यांना कशा प्रकारचे त्याचे म्हणजे इफेक्ट आहेत.
दुसरं आहे ड्यू टू द ॲसिडिफिकेशन ऑफ वॉटर इन वॉटर बॉडीज अँड पाईप्स, लीचिंग ऑफ द मेटल अँड प्लास्टिक मटेरियल ऑकर इन वॉटर अँड देअर बाद सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स अराईज. आता हे सगळे लिचिंग म्हणजे काय झालं, आतमध्ये झिरपण्याची प्रोसेस. मग आता तेच सगळं जे काय आहे, जेव्हा आपण, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं तेच की जर आपण बोरवेलचं पाणी पित असेल कंटिन्युअस, तुमच्याकडे समजा कुठलं असं रिझर्वायरचं किंवा ह्या डॅमचं पाणी येत नसेल ना, कंटिन्युअस तुम्ही स्वतः बोरिंगचं पाणी पित असाल, तर त्याच्यामधनं हे असे जर पॉयझनस सगळे जे काही तुमचे मर्क्युरीसारखे किंवा कॅडमियमसारखे हेवी पार्टिकल्स तुमच्या पाण्यामध्ये येत असतील, तर वर्षानुवर्ष जर तुम्ही तेच पाणी पित असणार तर तुमच्या बॉडीवर त्याचा कुठेतरी एक इफेक्ट दिसणार ना. तो लगेच दिसत नाही, पण आफ्टर सम टाईम किंवा आफ्टर सम इयर्स तुमच्या बॉडीवर ते इफेक्ट दिसत आहेत, समजत आहे. आणि मग ते इफेक्ट आहेत ते तुमच्यावर हॉरिबल होत आहेत किंवा सिरियस प्रॉब्लेम क्रिएट करत आहेत. क्लिअर सगळ्यांना? हे झाले तुमचे ॲसिड रेनचे सगळे इफेक्ट. क्लिअर इथपर्यंत? बरं, आवाज माझा क्लिअर आहे मुलांनो आता? हो मिस. ओके, थँक्यू. आता लास्ट पॉईंट बघूया आपण, प्रिव्हेन्शन मेजर ऑफ द एअर पोल्युशन. म्हणजे आपला इथे एअर पोल्युशनचा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल आणि मग आपण इथे नंतर थांबूया. आता ह्या सगळ्यावर आपण स्वतः काय करू शकतोय ते बघा. पहिली गोष्ट, स्मोक emerging forms factories contains harmful particles, hence the pollution controlling machinery should be used. एक्झाम्पल दिले आहे अरेस्टर्स फिल्टर्स. म्हणजे काय करायचं आहे, जे काही इंडस्ट्रीज आहेत त्यांना मुलांना एक सांगून ठेवते तुम्हाला की इंडस्ट्री स्थापन करताना, कुठलीही छोटी मोठी कंपनी करताना त्यांना बरेचसे नियम्स दिलेले असतात की तुमचं जे काही गॅसेस वेस्ट असेल, सॉलिड वेस्ट असेल किंवा लिक्विड वेस्ट असेल, ते प्रॉपरली तुम्ही ड्रेन करायचं आहे किंवा त्याच्यावर काहीतरी तुम्ही म्हणजे प्रोसेस करायच्या आहेत. तर ह्या सगळ्या प्रोसेस करताना फिल्ट्रेशन म्हणजे चिमणी, जी मी तुम्हाला सांगितलं की नाही, जी उंच असते पाईप जो, त्याला चिमणी म्हणतात. तर ते एक ठराविक हाईटपर्यंत असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, एक त्याला फिल्टर्स बसवणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की ते त्याच्यावर सगळी प्रोसेस करून जर ते बाहेर पडत असतील तर त्याचे आपल्याला कमीत कमी इफेक्ट मिळतात. म्हणजे जसंच्या तसं जर बाहेर टाकलं तर त्याचे इफेक्ट जास्त असतात. म्हणजे ते आपण रिड्यूस करण्याचा एक प्रयत्न करायचा असतो. आणि दुसरं एक सांगितलेलं आहे, प्रॉपर डिस्पोजल ऑफ द स्टिंकिंग वेस्ट जनरेटेड इन द सिटीज. आता बऱ्याच वेळेला सिटी म्हटल्यानंतर मोठा एरिया असतो, कारण खेडेगावांमध्ये प्रत्येकाचं आपलं मर्यादित असतं की नाही, म्हणजे आपल्या घरापुरतं असतं. पण सिटी एरिया म्हटलं की सगळ्यांचं म्हणजे कॉलनीचं किंवा सगळ्या म्हणजे लोकांचं एकत्र असतं. मग त्यासाठी त्यांचं जे काही आहे म्हणजे प्रॉपर डिस्पोजल होणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, प्रत्येक बिल्डिंगवाल्यांनी तेवढं मेंटेन केलं पाहिजे की हे सगळं त्यांचं स्टिंकिंग वेस्टेज वगैरे आहे त्याच्यावर पण त्यांनी प्रोसेस करायची आहे. हे सगळे नियम दिलेले आहेत, हे जर रेग्युलरली फॉलो झाले तर कमीत कमी आपण म्हणजे एक 10% किंवा 20% जे काही पोल्युशन आहे ते रिड्यूस करू शकते. तिसरं काय सांगितलं आहे बघा तुम्हाला, कंट्रोल अँड ॲटॉमिक टेस्ट केमिकल वेपन्स. काय करायचं आहे, म्हणजे काय आपल्या जे काय चाललेलं असतं की नाही, अणुऊर्जा प्रकल्प वगैरे आहेत, कारण आपल्याला लाईट पण कमी पडायला लागली की इलेक्ट्रिक पण आपण ह्याच्यामधनंच करत असतो तयार. म्हणजे एक हे सगळं मोठे इलेमेंट्स वापरून, पण मात्र हे करत असताना त्याच्यातनं बाहेर पडणारे जे पोल्युशन आहे ते मोठं असतं आणि त्याचे इफेक्ट पण जास्त असतात. मग हे जर कमी केलं तर मात्र हे आपलं पोल्युशन कमी होऊ शकतं आहे. किंवा आपण जे काय म्हणजे युद्धाच्या तयारीसाठी काहीतरी आपण वेपन्स पण तयार करत असतो की नाही, मग ते जर आपण कमी केलं तर ऑफकोर्स थोडंसं काय होणार आहे, पोल्युशन कमी होऊ शकतं. आणि लास्ट काय सांगितलं आहे तुम्हाला, कंट्रोल किंवा बॅन ओव्हर द CFC प्रोडक्शन. आता तुम्हाला सांगितलं की क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे तुमचं CFC, याचं जे प्रोडक्शन आहे एकतर पहिली गोष्ट ते बॅन केलं पाहिजे आणि नसेलपेक्षा ते थोडंसं कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे. म्हणजेच काय होतं आहे, आता हे सगळं काय आहे, कोणाशी रिलेटेड आहे, सगळ्या व्हेकलशी रिलेटेड आहेत. आणि हे सगळे जे गॅसेस आहेत हे तुमच्या ऑफकोर्स ह्याच्याशी ग्लोबल वॉर्मिंगशी रिलेटेड आहेत. मग हे सगळे जर कमी केले तर ग्लोबल वॉर्मिंग कमी होणार आहे, समजतंय? म्हणजेच थोडक्यात काय आहे की आपण काय करू शकतोय याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी जर मर्यादित केल्या तर मात्र आपण एअर पोल्युशन कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आहे. आणि ऑफकोर्स मग एअर पोल्युशन कंट्रोलमध्ये आलं की आपल्यावर होणारा जे काही इफेक्ट आहे, आपल्यावर म्हणण्यापेक्षा
लिव्हिंग थिंग्सवर तो मात्र थोडासा आपण रिड्यूस करू शकतो. ओके, ठीक आहे. आता इथे आपला एअर पोल्युशन हा टॉपिक मुलांनो संपला. हां, आता बरं थोडासा आज काहीतरी तुम्हाला बराचसा डिस्टर्बन्स जाणवला. कोणी जिने सांगितलं तिला थँक्यू व्हेरी मच, कारण प्रत्येक वेळी तू मला इन्फॉर्म करत आलीस त्यामुळे थोडंसं मला कळलं. हां, बरं आता टॉपिक क्लिअर झाला सगळ्यांना. आज सगळ्यांनी एअर पोल्युशन आहे तो हे करायचं आहे. मानसी थँक्यू. एअर पोल्युशन तुम्ही सगळ्यांनी 2दा-3दा वाचा. फार सोपा भाग आहे मुलांना, आणि त्याच्यावर जो काही होमवर्क आहे तो करून ठेवा. मग आज आपण इथे थांबूया. ओके, चलो बाय बाय. बाय मिस. थँक्यू मिस. येस येस येस, बाय. बाय मॅम, थँक्यू. ओके. बाय मॅम, थँक्यू मॅम. येस येस, वेलकम वेलकम.